आपलं आणि सरकारचं काय चाललंय हे आपल्या राज्याला कळणं गरजेचं आहे। आणि आपल्या जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे। आपल्या जालना जिल्ह्यानं राज्यासाठी संघर्ष अंगावरती घेतलाय आणि शेवटपर्यंत न्यायचा ठरवला। आपल्या समाजावर होणारा अन्याय जसे आंतरवादी ताकदीनं समाजाच्या आंदोलनात उतरले तसं जालन्याला लावून धरलं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुद्धा ताकदीनं हा संघर्ष हा लढा आपल्या हातात घेतलाय। म्हणून राज्यातले करोडोच्या संख्येनं मराठी एक जीवाने एकत्र आले। आनंद असू द्या, आनंद असू द्या। प्रत्येक वेळेस स्वार्थ नको। आपली जात कधी एकत्र होत नव्हती ती एकत्र झाली, याचा आयुष्यभर आनंद असू द्या। ही मराठ्यांची जात जर अशीच एकत्र राहिली तर मराठ्यांना काही मिळवायचं असलं तरी ते मिळणार। मराठ्यांपुढे शक्य काहीच नाही, फक्त एकजूट अशीच राहू दे। न मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळायला लागले फक्त एकजुटीच्या जोरावर। माझी सरकारला या ठिकाणाहून विनंती, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। आम्ही आणखीन तुम्हाला सावध करतोय, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही। काय काय नाही, त्यांना काही अडचण नाही। तुम्हाला अडचण आहे का मला? तुम्ही दोघं खाली करून बसले, बाकीच्या एक तुम्ही काय कोण खाली? तुम्ही चौघडी ऐ भाऊ नाही, पुरेवर बोलत असतो काय असलं काय कामाचं नाही आपल्याला। सरळ लागतं काही एका एक नाही, दुसऱ्या तिसरा नाही, काय कामाचं नुसतं खाली जातो। जाऊ का? मला काय मोठे पण नाही बाबा। आपण छत्रपतीच्या पवित्र पुतळ्याजवळ आपल्याला काय मानापानाची गरज नाही, फक्त इमानदारीला करतोय, तुमचा मुलगा म्हणून करतोय, एवढंच आहे माझं। माझी शक्ती फक्त इमानदारी आहे, तुम्हाला दैवत मानलं। आणि मग माहिती तुम्हाला साथच आहे ना। तुम मेरे साथ है म्हणून तर संघर्ष लागली छगन भुजबळ। हा भागला आधीच त्याच्यात कोणाला लागत नाही, त्याला आधीच लागली। मराठ्यात दिसले की त्याला तसंच होते, एक झाले मात्र काय नाही। मी तुम्हाला दैवत आणि मायबाप मानले आणि माझी निष्ठा मी करत नाही, माझी निष्ठा फक्त तुमच्याशी। हेच काही जणाला प्रमाण नावच नाही आले, कारण मध्ये सांगितले नावच नाही आले। संध्याकाळी मला नाव येणार होते, काही आपल्यातले तृप्त आत्मे, काही जण सरकारला मिळाले आणि काही अभ्यासक, काही म्हणलं हे ज्यांना पचनीच पडत नाही त्यांच्या दुकानं बंद झाले। काल 12 वाजता नाव येणार होते त्यांची, कोण कोण मिळाले काही नाही। पत्रकार परिषद घेते नाही का, भाषण करते, दुसरं काय करते, काय केलंय काय नाही, मोगम सरकारकडून बोलायचं। सरकारला बापच करून म्हणतात तुम्हाला, का पक्षाला सरकारला तुमच्या जातीला बाप म्हणा ना। काय मिळालं ते जातीला मिळत। बरं तुम्ही काही केलं, पत्रकार परिषद घेतल्या, काही केलं, आता नाही नाव कळायला आम्हाला, पण तो भाषण केल्यावर किंवा पत्रकार परिषद घेतल्यावर मग वाटलं ना तर कोण येते। आता नाही बघा सोडला आम्ही असा दुकानदाराला। आता मात्र जर का समाजाच्या आड आला सरकारचा ऐकून तर तुला मराठा समाजाला सामोरं जायचं हे लक्षात ठेवा। बरं झाला दिवस आम्ही पण ऐकलं इथं येत्या सरकार काही ना काहीतरी
प्रत्येक वेळेस कारण शोधून काढते. बोलतो कोणच कोणाला महाराजांनी खरं तुम्हाला काय सांगितलं कसं कसं करतो एकदाच येतो डबल बोलू नका थोडं वेळ सुट्टी पण जातो म्हणजे खेळ पाहून गेला तुम्हाला काय सांगा. आपल्या जर सरकारच्या काही हाती नाही लागलं तर सरकार समोर तेवढाच एक प्रश्न असतो. लोक फोडायचे आणि आंदोलन दूषित करायचे. यांनी काही जरी दावा केले मी मात्र समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय सरकारच्या 10 पिढ्या आणि 100 पिढ्या झाकल्या तरी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार. जे व्हायचं असेल मला एका जागेवर करावं द्या मला बोलता येते तुम्ही इकडे तिकडे म्हणून घरची बायका सगळ्या होऊ सगळे परत इकडे टाळ्या वाजते तिकडे वाजते मला पुढे जायला सुधार नाही ना विषय राहायचा बाजूला येडे घालण्यातच जायचं बोलून मी काय ठिकाण पाहिजे भुजबळसारखा फुकट थोडंच खाल्लेलं किंवा फुकट खातो कोणाचंही तुम्ही नुसत्या मिरच्या दिल्या त्याला तरी खातो फक्त फुकट लागत फुकट काष्टाचं नाही लागत तुम्ही भुरकी तोंडात होता त्याचा तरी गिळून घेतो फुकट लागत त्याला फुकट. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं करावी. उद्याचा दिवस त्यांच्या हातात. 13 तारखेचा वेळ एकूण 1 महिन्याचा वेळ सरकारनं आपल्याकडून घेतलाय. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे करायची तरच आपल्याला ती मान्य नाही तर नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ही 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात सुधारणा करून 2024च्या कायद्यानुसार मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी आरक्षणात करायचा आहे. म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे. नंबर 1. दुसरं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नुसती मराठ्यांसाठी नाही. आता तुम्ही सुरू केलं मग केलं लोकांनी ना आता तुम्ही मी म्हणतो काय तर किती सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे करायची. दुसरं कारण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मराठ्यांसाठीच नाही असं नाहीये. ज्यावेळेस सगळ्या सोयऱ्यांचा आधी सुद्धा काढायची त्यावेळेस ठरलं मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू. आता 2012च्या कायद्यात 2001च्या कायद्याचा अधिकार वापरून जर करायची असली तर नुसत्या मराठ्यांसाठी ती सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकली नसती आणि त्यांचा त्यावेळेस तो डाव होता असं आपल्या लक्षात आलं की नुसती मराठ्यांसाठी जर केली तर ती उडणार. गिरीश महाजनला वाटलं तेच व्यवसाय 15 रुपयाचा बेल्ट आम्ही सांगताना सांगितलं छगन भुजबळ सारखे आम्ही जातीवादी नाहीये. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची तर सगळ्या जाती धर्माच्या लेकराला सुद्धा ते मिळालं पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या जाती धर्मासाठी करा. आता सगळ्या जाती धर्मासाठी केलं ते उडत नाही. कारण इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग हा सगळ्या जाती धर्मांसाठी आणि 2001च्या कायद्याचा 2001च्या आणि 2000 कायद्याचा पूर्ण अधिकार वापरून जर 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची असली तर इतर सगळे जर घेतले सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी तर ते उडत नाही. आणि उडलं असं गिरीश महाजन म्हणतात की ते टिकणार नाही. टिकणार नाही ते इतके जेज घेऊन तुम्ही आंतरवाडीला आलते कशा
आणि समजा ते उरणार आहे, ते टिकणारच नाहीये, तर मग छगन भुजबळचा इतका आटापिटा का चाललाय ते रद्द करावं? जर सगळ्या सोयीची अंमलबजावणी टिकणारच नाहीये, तर छगन भुजबळ इतके पडेल फिरेल सगळे गोळा करायला का लागला? आणि इतके जण जमा करून सगळ्या सोयीची अंमलबजावणी झाली तर नाही पाहिजे, यासाठी सगळ्यांनी ताकद लावली. याचा अर्थ ते टिकतंय. बरं ते नाही टिकले तर या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला खरं ते सांगून देत, तुम्हाला सुद्धा मान्य आहे, मराठ्याला काही द्या टिकूनच देत नाही. 16% आरक्षण राज्य समितीला दिलं, उडीलं का नाही? 13% आरक्षण दिलं, उडीलं का नाही? आता 10% दिले. मला याच्यात आणखी एक गोष्ट कळाली नाही, तुम्हाला कळायला असली तर सांगा. राज्य समितीने आरक्षण दिलं त्यावेळेस 16% दिलं. आता जे 13% आरक्षण दिलं, 12-13%, आणि आता 10%. लोकसंख्या वाढत असते का कमी होत असते? आपली कमी कसं काय झाली? आधी 13%, त्याच्या आधी 16, नंतर 13, आणि आता 10. म्हणजे आमच्या माणसं काय अमेरिकेला राहायला गेले? आणि तुमची कसं काय वाढायला लागली? छगन भुजबळ, तुला तर उठायला येत नाही. तो 7% लोकसंख्या आहे कशी? येणं सगळ्या दुनियाचं तो 7% लोकसंख्या आहे कसा? तरी आपण गणित घेऊ बरं. 60% ओबीसी. छगन भुजबळ म्हणतो तसंच लागायचं पुढे. आता शहाणा माणूस तेवढंच राहिला महाराष्ट्राला. केस पिकेल प्राणी. भंगार विचारानं पार पाडल्याला 60% ओबीसी, 34% मराठा. किती झाले? अहो 20% एसटी एसटी, 150% लोकसंख्या असते राज्याची. पागल समजतो का छगन भुजबळ आम्हाला? त्याच्यात मुसलमान कुठं सोडितो, मारवाडी, ब्राह्मण, जैन हे कुठं सोडितो? हे नाही करायचं त्यांची. काय गणित लावीन त्याचा भरोसाच नाही. देणं घेणं नाही, त्याला काय गणित लावायचं लावण्या आपण आपलं बोलतो. आपला विषय चाललाय सगळ्या सोयीची अंमलबजावणी आपल्याला पाहिजे. आपण त्याच वेळेस आणखीन एक मागणी केली होती. त्याच वेळेस ज्यावेळेस न्यायाधीश आले होते त्याच वेळेस ज्या मराठ्यांची पुण्य नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, कारण दोघांचा व्यवसाय सारखाच. ओढ आमच्या सगळ्या सोयीचं अंमलबजावणी काय म्हणतो मग? मराठ्यांना किती चांगलं आहे हे लोक खाऊच देत नाहीत आपल्याला. उडी देतच ही गोष्ट मराठ्यांनी मान्य करा. काही चांगलं आहे. आता तर 10% आरक्षण ओरिजिनल या. खरं सांगता तुम्हाला आज काय बोलायला लागला? मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या 10% मागास सिद्ध केले. 10% आरक्षण हे कोणालाच होऊ शकत नाही असं दिलेलं आताचं 10%. पण मागास सिद्ध जर जात एखादी केली तर ते 50%च्या आत 27% आरक्षणाच्या आत व्हावं लागतं. यांनी 50%च्या वर दिल्यामुळे ते टिकत नाही, म्हणून आपला त्याला विरोध. पण आरक्षण मराठ्यांना मागास सिद्ध करून दिलं ते 27% ओबीसी आरक्षणाच्या आत घ्यायला पाहिजे. पण त्यांनी ते घेतलं नाही म्हणून आपल्याला ते मान्य नाही. पण एक प्रकारे ग्राह्य धरून ते टिकणार आहे. तरी अंमलबजावणी करायच्या अगोदर कोर्टात गेले का नाही? हे आरक्षण रद्द करावं म्हणून त्या
आरक्षणाची अंमलबजावणी होण्याच्या आत कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली, ते आरक्षण उडवण्यात यावं, रद्द करण्यात यावं. म्हणजे चांगलं दिलं तरीही हे मराठ्यांना खाऊच देत नाही. पण किमान तुमच्या सगळ्याच्या बळावर, माझ्या शक्तीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मला जितकं निष्ठेनं लढता येईल तितकं मी समाजासाठी प्रामाणिकपणाला लढतोय. मॅनेज होत नाही आणि इकडे सुद्धा कोणाला काय करू मग. जर मराठा शब्दाला फटका केला तर पुन्हा पुन्हा लढायची तयारी, आणि ती सुद्धा आपल्या जातीचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला ठेवावी लागणार. खरं जायचं काय सगळे सगळे येणार का तुम्ही? आहे तेवढे पण तरी एक काम करतात का? शांतता द्यायचं, शांतता द्यायचं. तेवढं पाहिजे असलं तर बघू बघू म्हणलं मी थोडंच म्हणलो. तिथं गेला तुम्ही हे करता हो ना, आम्हा यायला पडते ना, मास होतो मांडायचं नाही. काय केलं माहिती काय, कोणालाच चालतं त्यासाठी मुख्यमंत्री आलं इतके होते. मी त्याला सांगितलं तुम्हाला ते जर या गावाला लागलं बाबा काय करते पुढे परेशानी अख्खी एका पोराला अख्खी मंत्रालयाची गर्दी भेटली किंवा एका एकटं लाभ वगैरे बसलं 2 घंटे नेम डांबरे ओढलंच नाही. त्याचा फेसर कमी होण्याला त्याचा उठे काय त्यांना एकाने ते म्हणायचे कोणत्या झोन येईल ही व्यापी गेली म्हणजे तर झोन आहे सगळे महत्वाचे. मग जास्त फेसला त्याच्यानंतर त्याचे भाषणाला टाकलं, त्याला 3 घंटा भाषण होतं किंवा कार पाहतो काय घालते आणि पूर्ण पंढरपूरला गेले तिथं काय झालं ते एकट्याच्या प्रताप बघून हे म्हणजे काय असेल ते वाचतच मुक्तावं त्याचं एकट्याचं होते. एकटं जरी ओळखायला बाकीचं काय तुम्हाला जाहीरपणाला सांगतो, हे शांततेचं युद्ध आहे म्हणून सरकारला पेरलं. शांततेच्या युद्धात ताकद हे शांतता जर आपण लावून धरला ना, जगात आणि राज्यात कोणाचा टप्पर नाही आपलं आंदोलन बघून पाहिजे. कोणाचा आपल्याला सगळ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आता हैदराबादून काय कागदपत्र आणले त्याच्या सुद्धा माहीत होईल. हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थानचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे लागू झालं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाचा कुणबी मराठ्याचा आला एवढं सुशीलकुमार शिंदे सरकारने 2004ला अध्यादेश काढला होता की मराठा आणि कुणबी एकच. आमचं एवढंच म्हणणं आहे, कायदा झालेला आहे, कायदा पारित करण्याची गरज नाही. 2001च्या कायद्यात 2004च्या कायद्यात फक्त जो बनवला मराठा आणि कुणबी एक त्याच्यात फक्त त्याच्यातल्या अटी शर्ती कमी करायच्या